आजची चर्चा एका अशा प्रश्नाने सुरू करूया जो मला वाटतं अनेक विद्यार्थ्यांना आणि जिज्ञासू लोकांना पडत असेल. 2000 वर्षांपूर्वी जेव्हा मोठमोठे कारखाने नव्हते तेव्हा भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती कसा होता? आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण भारताची आर्थिक ताकद कधीच काही मोजक्या मोठ्या कंपन्यांवर अवलंबून नव्हती. नाही. तिची मुळं गावागावात घराघरात पसरलेल्या लाखो छोट्या उद्योगांमध्ये होती. हीच आपली खरी ओळख होती. बरोबर. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या म्हणजेच MSMEsच्या प्रवासातून. आपल्याकडे यावरचे काही विश्लेषणात्मक मुद्दे आहेत. हो, यातून आपण या उद्योगांचा जबरदस्त इतिहास, त्यांनी झेललेली आव्हानं आणि आज भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांचं नेमकं स्थान काय आहे हे समजून घेणार आहोत. नक्कीच. तर मग सुरुवात करूया त्या सुवर्ण काळापासून, जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा अक्षरशः दबदबा होता. अगदी. यासाठी आपल्याला अर्थशास्त्रज्ञ अँगस मॅडिसन यांच्या अभ्यासाकडे पाहावं लागेल. त्यांचे आकडे खरं सांगायचं तर थक्क करून सोडणारे आहेत. अच्छा. त्यांच्या मते मौर्य आणि गुप्त काळात म्हणजे साधारणपणे 2000 वर्षापूर्वी जगाच्या एकूण व्यापारात भारताचा वाटा होता तब्बल 33%. एक मिनिट थांबा. 33%? म्हणजे जगात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 3 वस्तूंपैकी एक वस्तू मेड इन इंडिया होती? हो, अगदी तसंच. आजच्या काळातही हे आकडे अविश्वसनीय वाटतात. हे मोठमोठ्या फॅक्टरीशिवाय कसं शक्य होतं? हाच तर खरा मुद्दा आहे. ही ताकद कोणत्याही एका ठिकाणी एकवटलेली नव्हती आणि ती पुढेही कायम राहिली. अगदी मुघल काळात म्हणजे 1700 सालापर्यंत जरी आपण बघितलं तरी हा वाटा 24% होता. 24%? तरीही खूप मोठा आहे. हो, आणि ही सगळी किमया होती आपल्या गावागावात पसरलेल्या छोट्या छोट्या उद्योगांची. भारत तेव्हा खऱ्या अर्थाने जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब होता. हे खूपच रंजक आहे. मग त्या काळातले हे छोटे उद्योग ते नेमके कसे काम करायचे, म्हणजे त्यांची रचना कशी होती? इथे खूप सुंदर संकल्पना आहे जिला बलुतेदारी पद्धत म्हणतात. बलुतेदारी? हो, त्या काळातली आपली गावं ही स्वतःच्या गरजांसाठी स्वयंपूर्ण होती. तुम्ही अशी कल्पना करा की एका गावात पैशांची जवळजवळ गरजच नाही. अच्छा. सुतार शेतकऱ्यासाठी नांगर बनवतोय, लोहार विळे आणि कुऱ्हाडी तयार करतोय आणि या कामाच्या बदल्यात हंगामाच्या शेवटी शेतकरी त्यांना धान्य देतोय. म्हणजे हा फक्त वस्तूंच्या बदल्यात वस्तू किंवा सेवा देण्याचा प्रकार नव्हता, तर ती एक सामाजिक व्यवस्था होती, एकमेकांवर अवलंबून असलेली. अगदी विश्वासावर चालणारी. यात पैशापेक्षा माणसांच्या कौशल्याला आणि त्यांच्यातील संबंधांना जास्त किंमत होती. गावाचं अर्थकारण गावातच फिरायचं. प्रत्येक गाव म्हणजे एक स्वावलंबी आर्थिक युनिट. बरोबर. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. जर प्रत्येक गाव स्वतःच्या गरजा गावातच पूर्ण करत होतं, तर मग जागतिक व्यापारात आपला एवढा मोठा वाटा कसा होता? या उद्योगांनी जागतिक बाजारपेठ कशी काबीज केली होती? उत्तम प्रश्न. याचं उत्तर आपल्या कारागिरांच्या कौशल्यात दडलेलं आहे, विशेषतः हातमाग उद्योगात. हातमाग? हो, भारतात तयार होणारी मलमल आणि रेशीम इतकी उच्च दर्जाची होती की रोमच्या बाजारपेठेत त्यांना अक्षरशः सोन्याच्या भावात विकलं जायचं. मी असं ऐकलंय की ही मलमल इतकी पातळ आणि मुलायम असायची की ती एका अंगठीतून सहज आरपार जायची. हे खरं आहे की ही एक म्हण आहे? कारण हे ऐकायलाच अविश्वसनीय वाटतंय. नाही, हे खरं आहे. असे अनेक ऐतिहासिक उल्लेख सापडतात. आणि विचार करा, हे सगळं घरातून चालणाऱ्या छोट्या हातमागांवर व्हायचं. अच्छा. म्हणजे आजच्या काळात जे वर्क फ्रॉम होम किंवा गिग इकॉनॉमी आपण म्हणतो, त्याचं एक प्रगत मॉडेल आपल्याकडे हजारो वर्षांपासून होतं. प्रत्येक घर म्हणजे एक छोटा कारखाना होता. वाव. होता. एकीकडे सोन्याच्या भावात विकली जाणारी मलमल आणि 24% जागतिक व्यापार. ही तर यशाची एक अविश्वसनीय कहाणी आहे. पण मग इतिहासाच्या कोणत्या वळणावर हे चित्र इतकं पालटलं? सोन्याची चिमणी म्हटल्या जाणाऱ्या देशाचा कणाच मोडला. 1947 मध्ये हा 24%चा वाटा फक्त 4%वर आला होता. हो. ही 20%ची घसरण, हे सगळं कसं घडलं? याच्यामागे ब्रिटिशांचं एक पक्क प्लॅनिंग होतं. यालाच इतिहासकारांनी ड्रेन ऑफ वेल्थ असं नाव दिलंय. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचं शोषण. बरोबर. ब्रिटिशांनी भारताला पद्धतशीरपणे कसं लुटायचं याचा पूर्ण विचार केला होता. त्यांनी भारताला त्यांच्या औद्योगिक क्रांतीसाठी कच्चा माल पुरवणारी एक वसाहत बनवलं. म्हणजे आपल्याच देशातून कापूस स्वस्तात न्यायचा, इंग्लंडच्या मँचेस्टरमधल्या कारखान्यांमध्ये त्यावर प्रक्रिया करून कापड बनवायचं आणि तेच कापड पुन्हा भारतात आणून महागात विकायचं. अगदी बरोबर. आणि ते यंत्रावर बनलेलं कापड स्वस्त होतं आणि त्याचं उत्पादनही खूप वेगाने व्हायचं.
हो, साहजिकच आहे. आपल्या स्थानिक हातमागावर हाताने काम करणाऱ्या विणकरांना या स्पर्धेत टिकणं जवळजवळ अशक्य झालं. त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्याला काहीच किंमत उरली नाही. लाखो विणकर आणि कारागीर बेरोजगार झाले. म्हणजे ब्रिटिशांनी फक्त आपली बाजारपेठ नाही, तर आपल्या कारागिरांचा आत्मविश्वासच हिरावून घेतला. ही जास्त मोठी हानी होती. नक्कीच. पण याच अंधारलेल्या काळात महात्मा गांधींनी चरखा हे केवळ एक साधन म्हणून नाही, तर स्वावलंबनाचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक बनवून या कुटीर उद्योगांना एक प्रकारे पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. हो, बरोबर. गांधीजींनी ओळखलं होतं की भारताचा आत्मा या गावांमध्ये आणि छोट्या उद्योगांमध्येच आहे. चरखा चालवणं हे केवळ सूत कातणं नव्हतं, तर ते ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा पायावर उभं करण्याचं एक शक्तिशाली आंदोलन होतं. तर स्वातंत्र्यानंतर मग ह्या विखुरलेल्या, खचलेल्या क्षेत्राला पुन्हा उभं करण्यासाठी काय प्रयत्न झाले? सरकारची भूमिका काय होती? स्वातंत्र्यानंतर ह्या उद्योगांना एक अधिकृत ओळख मिळाली. त्यांना लघु उद्योग म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असं नाव देण्यात आलं. देशाच्या औद्योगिक विकासात या उद्योगांची भूमिका किती महत्वाची आहे हे तेव्हाच्या सरकारने ओळखलं होतं. याच विचारातून 1950च्या दशकात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची KVICची स्थापना झाली. तिचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कारागिरांना मदत करणे, त्यांना बाजारपेठ मिळवून देणे हा होता. म्हणजे सुरुवातीच्या काळात सरकारने एका पालकासारखी संरक्षणात्मक भूमिका घेतली. हो, अगदी तसंच. सुरुवातीला अनेक वस्तूंचं उत्पादन फक्त लघु उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. अच्छा, म्हणजे त्या वस्तू मोठ्या कंपन्या बनवू शकत नव्हत्या? नाही. जेणेकरून या लहान उद्योगांना मोठ्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करावी लागू नये आणि त्यांना उभं राहण्यासाठी वेळ मिळावा. हे धोरण अनेक वर्ष चाललं, पण 1991 मध्ये जेव्हा भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं तेव्हा सगळं चित्रच बदललं. हो, 1991 मध्ये भारतीय बाजारपेठ जागतिक कंपन्यांसाठी खुली झाली. मग या लहान उद्योगांवर, ज्यांना इतके दिवस संरक्षणाच्या कवचात ठेवलं होतं, त्यांच्यावर याचा काय परिणाम झाला? त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. त्यांना अचानक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांशी आणि त्यांच्या किमतींशी स्पर्धा करावी लागली. हे एक प्रकारचं सिंक ऑर स्विम म्हणजे तरा नेतं बुडा असं आव्हान होतं. बापरे. काही उद्योग या स्पर्धेत टिकले नाहीत, ते बंद पडले. पण जे टिकले त्यांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन व्यवस्थापन पद्धती शिकायला सुरुवात केली. हा त्यांच्यासाठी एक संघर्षाचा पण तितकाच शिकण्याचा काळ होता. म्हणजे संरक्षणाच्या कवचातून बाहेर पडून ते खऱ्या अर्थाने स्पर्धेत उतरले. मग आधुनिक काळात म्हणजे गेल्या 20 वर्षात या क्षेत्रासाठी काही मोठे धोरणात्मक बदल झाले का? हो, इथे एक खूप महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे 2006चा. यावर्षी MSME कायदा म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा आला. हा एक मैलाचा दगड ठरला. मैलाचा दगड कसा? सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा म्हणजे या छोट्या उद्योगांसाठीचं एक प्रकारचं संविधान होतं. त्याने पहिल्यांदाच या क्षेत्राला एक पक्की कायदेशीर ओळख दिली. या कायद्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कायद्याने सेवा म्हणजे सर्व्हिस आणि उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या दोन्ही क्षेत्रांना एकाच छताखाली आणलं. अच्छा. यापूर्वी फक्त वस्तू बनवणाऱ्या उद्योगांनाच लघु उद्योग मानलं जायचं. पण या कायद्यामुळे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या छोट्या कंपनीला आणि सायकलचे पार्ट बनवणाऱ्या कंपनीला एकाच पातळीवर आणलं गेलं. दोघांनाही MSME म्हणून ओळख आणि फायदे मिळू लागले. अच्छा. म्हणजे IT सर्व्हिसेस, कन्सल्टन्सी किंवा इतर सेवा देणाऱ्या छोट्या कंपन्यांनाही आता तीच ओळख मिळाली जी एका लहान कारखान्याला मिळत होती. हा खरंच मोठा बदल आहे. यानंतरही काही महत्त्वाचं घडलं का? हो, यानंतर खरा बदल झाला 2020 मध्ये. सरकारने या उद्योगांची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली. पूर्वी तुम्ही सूक्ष्म, लघु की मध्यम उद्योजक आहात हे फक्त तुम्ही किती गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली आहे यावर ठरायचं. थांबा, म्हणजे समजा मी एक छोटा उद्योजक आहे आणि मला नवीन मशीन घ्यायची आहे, पण ती घेतल्यावर माझी गुंतवणूक वाढेल आणि मी लघु उद्योगाच्या व्याख्येतून बाहेर पडेन. याचा अर्थ मोठे होण्यासाठी मला एक प्रकारे शिक्षाच मिळत होती. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. अनेक उद्योजक आपला उद्योग वाढवायला, नवीन मशिनरी घ्यायला याच कारणामुळे घाबरायचे. अच्छा. कारण त्यांना मिळणारे सरकारी फायदे जसं की कर्जावर कमी व्याज ते बंद होण्याची भीती वाटायची. थोडक्यात लहान राहा
आणि सुरक्षित राहा अशी एक मानसिकता तयार झाली होती. मग 2020 मध्ये सरकारने हे चित्र कसं बदललं? सरकारने या व्याख्येत गुंतवणुकीसोबत उलाढाल म्हणजे टर्नओव्हर हा एक नवीन आणि महत्वाचा निकष जोडला आणि गुंतवणुकीची मर्यादाही खूप वाढवली आहे. ओके. हे असं आहे की आधी सरकार फक्त तुमच्या दुकानात किती महागडं फर्निचर आहे हे बघून ठरवायचं की तुमचं दुकान छोटं आहे की मोठं. आता ते तुमच्या दुकानात होणारी गर्दी आणि विक्री पण बघतंय. हे जास्त योग्य आहे नाही का? नक्कीच. याचा खरा परिणाम काय झाला? याचा खूप मोठा आणि दूरगामी परिणाम झाला. सरकारने केवळ कायद्यात बदल केला नाही तर उद्योजकांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं. कसं? लहान रहा आणि सुरक्षित रहा या मानसिकतेतून बाहेर पडून मोठे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास सरकारने दिला. हा खरा बदल आहे. माझ्या ओळखीतले एक उद्योजक आहेत, ते आधी नवीन मशीन घ्यायला घाबरत होते, पण 2020च्या नियमानंतर त्यांनी धाडस केलं आणि आज त्यांची उलाढाल दुप्पट झाली आहे. तर मग हा सगळा इतिहास आणि हे सगळे बदल पाहिल्यानंतर आज आपण कुठे उभे आहोत? आज भारताच्या अर्थव्यवस्थेत MSME क्षेत्राचं नेमकं स्थान काय आहे? आज MSME हे भारताचे ग्रोथ इंजिन मानले जाते आणि हे फक्त बोलण्यापुरते नाही, आकडेवारी हे सिद्ध करते. काय सांगतात आकडे? देशाच्या एकूण GDP मध्ये म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये या क्षेत्राचा वाटा सुमारे 30% आहे. 30%? म्हणजे जर आपला देश 100 रुपये कमवत असेल तर त्यातले 30 रुपये या छोट्या आणि मध्यम उद्योगांमधून येतात. हा खूप मोठा आकडा आहे. आणि निर्यातीचं काय? निर्यातीत तर यांची कामगिरी अजूनच प्रभावी आहे. भारताच्या एकूण निर्यातीत या क्षेत्राचा वाटा तब्बल 45% आहे. 45%? हो. याचा अर्थ भारतात बनवलेल्या ज्या वस्तू आपण परदेशात विकतो त्यातील जवळपास निम्म्या वस्तू या MSMEsमध्ये तयार झालेल्या असतात. आपल्या शहरातल्या एखाद्या लहानशा वर्कशॉपमध्ये बनलेला एखादा ऑटो पार्ट कदाचित जर्मनीमधल्या गाडीत वापरला जात असेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार. कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि रोजगाराची गरज खूप मोठी आहे. अगदी इथेच या क्षेत्राचं खरं महत्त्व दडलेलं आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं हे क्षेत्र आहे. खरंच? हो. जवळपास 11 कोटीपेक्षा जास्त लोकांना या क्षेत्रातून थेट रोजगार मिळतो. आणि अजून एक महत्त्वाचा आकडा म्हणजे देशातील बिगर कृषी क्षेत्रातील म्हणजे शेती सोडून इतर क्षेत्रातील 80 ते 90% रोजगार याच उद्योगांमधून निर्माण होतात. 11 कोटी हा आकडा खरोखरच प्रचंड आहे. म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बातम्या आपण रोज वाचतो, पण प्रत्यक्षात देशातील करोडो लोकांच्या घराचा उदरनिर्वाह याच छोट्या आणि मध्यम उद्योगांवर अवलंबून आहे. हो. त्यामुळे जेव्हा आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा या ग्रोथ इंजिनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते मजबूत असतील तरच देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील. तर ज्या उद्योगांनी एकेकाळी भारताला जागतिक व्यापाराचं केंद्र बनवले होते, तेच उद्योग एका मोठ्या पडझडीनंतर आज पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनत आहेत. हा प्रवास थक्क करणारा आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्या उद्योगांनी भारताला पूर्वी सोन्याची चिमणी बनवले होते तेच MSME उद्योग आज पुन्हा भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचा पाया मजबूत केल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आपण या उद्योगांचा भूतकाळ आणि वर्तमान पाहिला. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि ऑटोमेशनच्या या युगात जिथे सगळं काही वेगाने बदलत आहे, तिथे भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून टिकून राहण्यासाठी या MSME उद्योगांना भविष्यात स्वतःमध्ये कोणते नवीन बदल घडून आणावे लागतील?